नमस्कार, सुप्रभात. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा. माझं गाव माझा जिल्हामधून. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील नातेपुते गावात माऊलींची पालखी प्रवेश करत असतानाची ड्रोन दृश्य सोलापूर पोलिसांनी ड्रोन दृश्य कॅमेऱ्यात कैद केली. संत गजानन महाराजांच्या पालखीचा 3 दिवसांपासून सोलापुरात मुक्काम, दर्शनासाठी भाविकांची गर्दी, तर सोलापूरकरांकडून वारकऱ्यांची सेवा. संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत, पालखीमधून भाविकांकडून पालखीवर जेसीबीनं फुलांची उधळण. सराटी इथं मुक्कामी असलेली संत तुकारामांची पालखी आज अकलूजकडे मार्गस्थ होणार. दुपारी अकलूज इथं गोल रिंगण होईल आणि त्यानंतर पालखीचा आजचा मुक्काम देखील अकलूजमध्ये असणार. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आज पुरंदरवडी इथं गोल रिंगण पार पडणार, तर माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम माळशिरस इथं असणार. यवतमाळमध्ये पहिल्यांदाच भगवान श्री जगन्नाथांची रथयात्रा, भाविकांचा मोठ्या संख्येनं रथयात्रेमध्ये सहभाग. नाशिकमध्ये शैव आणि वैष्णव आखाड्यांच्या प्रमुखांचं संत समागम संपन्न, कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी सर्व साधू महंतांनी एकत्रित मंथन केलं. सिंधुदुर्गच्या आंबोली घाटात मुख्य धबधब्याजवळ कर्नाटकातील पर्यटकांचा धुडगूस, धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हुल्लडबाजी, व्हिडिओ व्हायरल. स्थानिक प्रशासनाने यावर कारवाई करावी अशी मागणी. चेन्नई एक्सप्रेस चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला कर्नाटक आणि गोवा राज्याच्या सीमेवरील दूधसागर धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित, पेसाळणारा मनमोहक धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांचीही मोठी गर्दी. जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसानं शेतकऱ्यांना दिलासा. विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील सहस्रकुंड धबधब्याचं आकर्षक दृश्य, मागच्या आठवड्यातील पावसामुळे धबधबा ओसंडून वाहतोय. कोल्हापूर शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चक्काजाम आंदोलन, कोल्हापुरातील आंदोलनामध्ये राजू शेट्टी सहभागी होणार. बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च, आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी. पुण्याच्या दौंडमध्ये कोयत्याचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, या प्रकरणी दौंड पोलिसात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या बाल सुधारगृहात 9 अल्पवयीन मुलींचं फिल्मी स्टाईल पलायन, दामिनी पथकानं पाठलाग करत 7 मुलींना पकडलं, मात्र 2 अद्यापही फरार, तर पकडायला गेलेल्या दामिनी पथकावर मुलींकडून दगडफेक. वर्ध्यात बबनराव लोणीकरांच्या विरोधात काँग्रेसची निदर्शनं, प्रतिकात्मक पुतळा जाळत लोणीकरांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध नोंदवला. वर्ध्यात भर रस्त्यामध्ये परिचारिकेवर हल्ला, हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी, कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात शिरत आश्रय घेतल्यानं तरुणी बचावली, तर हल्ल्यानंतर लोक मारतील या भीतीनं हल्लेखोर तरुण पोलिसांना शरण. अमरावतीत जिल्हा कृषी अधीक्षकाच्या अंगावर फेकलं कपाशीचं बियाणं, कपाशीचं बोगस बियाणं शेतकऱ्यांना विकल्याचा आरोप. एचडीबीटी या प्रतिबंधित बियाणं विकणाऱ्यांवर कारवाईचीही मागणी. एका वृत्तवाहिनीचा लोगो वापरून मंत्री छगन भुजबळांची खोटी बातमी प्रसिद्ध, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू. शासनाने मोठ्या प्रमाणात करवाढ केल्यानं हॉटेल व्यावसायिक आक्रमक, वसई तालुका हॉटेल असोसिएशनची महत्त्वाची बैठक पार पडली. जळगावच्या उंदीरखेडे गावातील शोभा कोळींच्या हत्येचा उलगडा, पोलिसांनी एका व्यक्तीला बेड्या ठोकल्यात. नाशिकच्या चांदोरीमध्ये ट्रकच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू, सायकलवर शाळेत जात असताना भरधाव येणाऱ्या आयशर ट्रकची धडक, संशयित वाहन चालकावर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी. जळगाव जिल्ह्यात 40 गावच्या खडकीमध्ये भीषण अपघात, एका तरुणाचा मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीनं गुणवंत खेळाडूंचा केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते सत्कार, यावेळी विद्यापीठाच्या उपक्रमाचं देखील कौतुक करण्यात आलं.
प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन आजपासून 3 महिने बंद. पावसाळ्यात कोर भागातील पर्यटन बंद. 1 ऑक्टोबरला पुन्हा पर्यटन सुरू होणार. वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झाला. यानंतर पाहूयात काही बातम्या सविस्तरपणे. पहिलीपासून